पुण्यामध्ये 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। कोर्टामध्ये आरोपीचं कोणीही वकीलपत्र घेतलं नाही। पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वकिलांनी आरोपीची बाजू मांडली। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुणे आणखी एक संतापजनक घटना घडली। आजोबानं आपल्याच 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला। पुण्याच्या पर्वतीमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलंय। दरम्यान शेजारी राहणाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। या प्रकरणी 70 वर्षीय नराधम आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नराधम आजोबानं पोटच्या मुलीच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला। पीडितेची आई मजुरी करत असल्यानं तिनं मुलीला आजोबाकडे ठेवलं होतं। पीडितेचे आई वडील घराबाहेर गेले असताना आजोबा आणि नात घरात होते। यावेळी घरातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला। शेजारी राहणाऱ्या महिलेनं संशय आल्यानं घराच्या फटीतून पाहण्याचा प्रयत्न केला। यावेळी चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न सुरू असल्याचं निदर्शनास आलं। यानंतर दार उघडल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आरोपीला नागरिकांच्या तावडीतून ताब्यात घेतलं। सख्खे आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला? हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। अशा परिस्थितीत आम्ही पण जरा लटलट घाबरलो का, कारण आम्ही हा पहिल्यांदाच प्रकार पाहिला होता। मी असा प्रकार जिंदगीत पहिल्यांदा पाहिला की आजोबा मुलीवरती अत्याचार करतो। माझे नाते म्हणला तो, नाते माझे, मुलीची मुलगी माझी म्हणला तो। आणि मी असं करणार नाही, मी करल का असं माझ्या नातीला असं। तर पण ते त्याचं ते हे बघून, अवस्था बघून त्या मुलीची तेच माणसाला घडतं ना असं। या घटनेनंतर जमावानं रास्ता रोको करून संताप व्यक्त केला। पोलिसांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला।